सह्याद्रीमध्ये आजकाल भरपूर ॲक्सिडेंट्स होत आहेत. भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याचशा अशा घटना घडत आहेत की ज्याच्यामुळे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. तर आजकाल एवढी नवीन नवीन साधनं उपलब्ध असताना आणि बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत, तर हे सगळं असताना मग तरी का एवढे ॲक्सिडेंट्स होत आहेत? मगाशी तो एक शब्द फार छान वापरला, ज्याला शुद्ध मराठीत आपण फाजील आत्मविश्वास म्हणतो आणि इंग्लिशमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो. काय झालं माहितीये का, की मी कुणाचं तरी अनुकरण करतोय, त्याचे फायदे तोटे काय त्याचा विचार लोक करायची विसरलीत किंवा किंवा ती एक मनात ईर्ष्या अहमिका निर्माण झालेली आहे की ह्याच्यापेक्षा मला भारी कसं करते. म्हणजे मी उद्या भैरवगड किंवा कलावंतींचा व्हिडिओ टाकला की लोक तिकडं जातात. म्हणजे तो टाकणं न टाकणं हा एक मुळातला प्रश्नच आहे, पण त्याचा पण आपण आपल्याला हे झेपणारं साहस आहे का, ते उगीच जाऊन करण्याजोगं नाही. त्याला खूप चांगला रोप लावायला लागतो, साधनं वापरायला लागतात, ज्याची आज खूप चांगली मार्केटमध्ये म्हणजे स्टेप इन ॲडव्हेंचर हे तर एक मोठं नाव आहे त्यातलं, की जगातल्या सगळ्या वस्तू तुम्हाला गिर्यारोहणातला साहसातला म्हणजे ॲडव्हेंचरमधलं सगळ्या एका अंडर वन रूफ तुम्हाला मिळू शकतात. त्याचा वापर करायला पाहिजे आणि मुळात ते घेऊन नुसतं पडायला नको, तर ते कसं वापरायचं याचंही तज्ज्ञांकडनं किंवा योग्य याच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला अडचणी येणार नाही. आणखीन एक मोठा मला यातला धोका जो म्हणजे अपघातांना आपण निमंत्रण घालण्याचा मोठा धोका म्हणजे आपल्याकडे जे मोबाईल नावाचं गॅझेट आलेलं आहे, त्याचा सुंदर उपयोग करता येतो, योग्य उपयोग करता येतो, पण लोकांनी त्याचं फक्त फोटोग्राफी आणि सेल्फी म्हणजे मी आधीच सांगतो की मी आत्ताच एक आर्टिकल लिहिलं आहे आणि पुण्यातलं काही म्हणजे वृत्तपत्रांना देतोय मी, की तो सेल्फीचा नादच खुळा असंच त्याचं टायटल दिलं आहे. त्या सेल्फीमुळे झालेल्या ॲक्सिडेंट्स श्रीपद मला आठवत आहे, म्हणजे तूही इतकं चांगलं माउंटेनिअरिंग आणि ट्रेकिंग आणि भरपूर भटकन म्हणजे आपल्याला ॲक्सिडेंट झाली कारण आपण तेवढी काळजी घेतली, त्याची योग्य साधन सामुग्री वापरून जेवढं जमेल तेवढं केलं. नाही जमलं तिथनं आपण माघार घेतली की आपण कुठंतरी कमी पडलं आणि परत जायचं. इथं फक्त एजवर जाऊन तुमचा सेल्फी काढण्याच्या नादात बॅलन्स जातो आणि असे डोळ्या देखत पडलेली लोक मी पाहिलेली आहे. त्या धबधब्यावर जातात, इतका फोर्स आहे म्हणजे म्हणतात अग्नी पाणी आणि हे ह्याच्या तुम्ही समोर कधी जायला नाही पाहिजे किंवा तुमचा टिकाव लागू शकत नाही. आणि त्या धबधब्यात उतरणं एजवर त्या स्लिपरी ह्याच्यावर जाऊन की 500 फूट 400 फूट धबधबा पडतोय आणि त्या एजवर ह्यात काय साहस आहे. साहस करायचंय ना, या ना आमच्या बरोबर. मोठमोठे कडे आहेत, हे आहेत, उंचावरनं उड्या मारायचे अनेक प्रकार आहेत, मोठमोठे राब. खरं साहस त्याची पूर्ण सुरक्षा साधनं वापरून केलं तरी विदाऊट साधनं त्या सेल्फीमुळे किंवा कोणाचं तरी अनुकरण करून मी भैरवगड नुसताच एकटा जाऊन येतो मग त्यात पडतात. लिंगाण्यासारख्या सुळक्यावर ॲक्सिडेंट झालेलं आहे, अनेक लोक कमर्शियल त्याचे इव्हेंट करतायत. हे मी टाळलेलं आहे डेली रोज. पण मला एक नक्की लक्षात आलेलं आहे की तेवढी माउंटेन मॅच्युरिटी की मला समोरच्याच्या जीवाशी खेळायचा अधिकार नाही. अगदी बरोबर. भले मी कितीही त्या क्षेत्रात काम केलेलं असलं तरी मला तो अधिकार दिलेला नाही. त्यामुळे सेल्फीचे ॲक्सिडेंट्स आणि आणखीन एक अतिशय घातक प्रकार म्हणजे पुणे मुंबई महाराष्ट्र भारतात जिथं तुम्ही राहते तिथं तुमच्या शहरांमध्ये तुमचं जे आवडती गोष्ट आहे त्याचे बार उपलब्ध आहेत, ते जमिनीवर आहेत. किल्ल्यांवर, पर्यटनस्थळी, सौंदर्यस्थळी तुम्ही जाऊन त्या ठिकाणांचा विचका करू नका, कारण त्या भावनेच्या भरात किंवा त्या वातावरणात तुम्ही जास्त पोटात ते द्रावण ढकलता आणि त्यामुळं होणारे ॲक्सिडेंट्सचे सह्याद्रीतलं प्रमाण किंवा पर्यटन स्थळांवरचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. देव कोरोना असं होऊ नये आपण म्हणतो तसं. पावसाळ्याचं सीझन तोंडावर आहे, धबधबे ओसंडून व्हायला लागतील, सह्याद्रीतल्या अनेक जंगलांमध्ये प्रवाह चालू होतील आणि ते क्रॉस करायला लागतात अनेक ट्रेकिंगच्या मार्गामधनं. शक्यतो खबरदारी घेऊन सगळी साधन सामग्री घेऊन हे साहस करा. पण अंधारबन हा पावसाळ्यातला ट्रेक आहे असं जर कुठल्या संस्थेने ऑर्गनायझेशनने तुमच्या मनावर बिंबवलेलं असेल तर ते मी इतक्या वर्षाच्या अनुभवाने सांगतो ते चुकीचं आहे. कारण
फक्त डोळ्यात झापड लावल्यासारखं जात राहता तुम्ही त्यातनं, तुम्हाला दिसत दिसत काहीच नाही. आजूबाजूचा परिसर, सह्याद्रींनी मांडलेला नजारा तो सगळा तुम्हाला दिसत नाही. पन्हागड, विशाळगड, अंधारवन किंवा ते हे सगळे ट्रेक पावसाळ्यानंतर करा. तुम्हाला सुंदर सृष्टी फुललेली तुमच्या कॅमेऱ्यात घेता येईल, डोळ्यांनी बघता येईल. त्यामुळे नक्की कुठल्या सीझनला कुठे जायचं याचं भान ठेवून करायला पाहिजे. आणि अपघाताचं प्रमाण निश्चितच रोखायला पाहिजे. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना किंवा यंग जनरेशनला निश्चित आवाहन करेन की एवढी चांगली साधन म्हणजे सॅकपासून शूजपर्यंत, माउंटेनिअरिंगचे गिअर्स, वॉटर स्पोर्ट्सचे आणि सगळे हिमालयातले गिअर्स एका दुकानात मिळत आहेत. ते सगळे घ्या, चांगली साधनं वापरा आणि या सगळ्या साहसी क्षेत्राचा आनंद अतिशय मनमुराद लुटा, असं मी सगळ्यांना आवाहन निश्चित करेन. धन्यवाद. तुम्ही परत एकदा तुमचे आभार. तुम्ही या कार्यक्रमासाठी आलात आणि निश्चितच आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना इनफॅक्ट याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील आणि ते त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतील. सो धन्यवाद तुमचे. थँक्यू. मनापासून धन्यवाद स्टेप इन ॲडव्हेंचरचे आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचे. धन्यवाद.